इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेने जी प्रदूषण मुक्ती समिती निवडलेली होती, त्या समितीच्या सदस्यासह 21 तारखेला ज्यावेळी आम्ही इचलकरंजी प्रोसेसवाल्यांचं जे कॉमन एटीपी प्रकल्प आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथलं सॅम्पल घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथली जी पाणी शुद्धीकरणाची जी यंत्रणा आहे ती खरोखर काम करते की नाही बघायसाठी गेलो असता तिथं इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही एक 6-7 जण आंदोलक त्या ठिकाणी गेलो असता तिथं प्रोसेसवाल्यांनी आपले कामगार आणून आमच्यावर दडपशाही, दादागिरी आणि आर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून ह्या प्रोसेसवाल्यांचा सगळा खोटेपणा उघड झालेला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचं जे मैलायुक्त सांडपाणी आहे ते पूर्णपणे काळ्या वड्यामध्ये बंद करा म्हणून सांगितलेलं असताना तिथं सुद्धा ओपनिंग ठेवून ते पाणी पुन्हा नदीमध्ये येतील अशी व्यवस्था या लोकांनी ठेवलेली आहे. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही सातत्याने इचलकरंजी महानगरपालिकेतल्या लोकांच्या सहानुभूतीनं इचलकरंजी महानगरपालिकेला, प्रोसेसवाल्यांना आणि प्रदूषण मंडळाला आम्ही वारंवार विनंत्या करून सुद्धा पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचं यांचं षडयंत्र हे चालूच आहे. आणि आता आम्ही सुद्धा आता पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे या उद्देशानं आंदोलन करत असल्यामुळं आता आम्हाला सुद्धा टोकाचा निर्णय घेऊन हे पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचे असेल तर इंडस्ट्रीचं एक थेंब सुद्धा पाणी पंचगंगा नदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था इचलकरंजी महानगरपालिकेनं येत्या 1 जूनच्या अगोदर करावी. प्रोसेस पूर्णपणे बंद कराव्यात, कारण त्यांच्याकडं प्रदूषणाचं जे पाणी आहे ते पाणी सोडायला त्यांच्याकडे शेतीच उपलब्ध नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, प्रदूषण मंडळाचे अधिकारी आदेश आहेत, महापौरांचे आदेश आहेत, तरी सुद्धा प्रोसेसवाले यामध्ये काम करायला तयार नाहीत. त्यामुळे आता आमच्या शहरातल्या, आमच्या तालुक्यातल्या 11 गावांचा, लोकांच्या, नागरिकांचा विचार करून आणि घटनेनं आम्हाला प्रदूषण मुक्त जीवन जगण्याचा अधिकार दिलेला असताना तो अबाधित राखण्यासाठी येत्या 1 तारखेपासून कुरुंदवाडमध्ये आम्ही 2 दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहे. आणि जर त्यामध्ये जर इचलकरंजी महानगरपालिकेनं, प्रदूषण मंडळानं जर कारवाई नाही केली तर 3 तारखेला इचलकरंजी शहराचा आम्ही नाईलाजानं आम्हाला पाणी पुरवठा रोखावा लागणार आहे, कारण आम्हाला त्यामध्ये जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे. या उद्देशानं आम्ही त्यांचं पाणी रोखणार आहे. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन